हरीश, आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 1 मिनिट उरलेलं आहे. 1 मिनिटानंतर आपण चालू करूया. चालेल. आणि माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? हो सर. ओके. स्लाइड पण दिसते व्यवस्थित? हो दिसते सचिन. स्लाइड दिसते. फुल स्क्रीन करता येईल नंतर. ती नंतर करतो मी. हा चालेल. पण एको येतोय. माझा एको येतोय का? हो येतोय. तुझा एको. मलाही माझा एको येतोय. यावेळेस नवीनच काहीतरी. मला वाटतं एको येत असावा. आधी येत नव्हता, आत्ताच येतोय. हो. काय प्रकार आहे माहिती नाही. सचिन. हा. मला वाटतं तू उल्हास, तुझा आवाज येतोय. कोणाकडे तरी डबल सिस्टीम चालू आहे का बघायला पाहिजे. सचिन बोलून बघ आता. नमस्कार. हा येतोय. मला एको येतोय. सगळ्यांनाच एको येतोय ऐकू सचिन. ठीक आहे. काही इलाज नाही आपल्याकडे. मला वाटतं आपण चालू करूयात. जसं होईल कदाचित मी प्रेझेंटेशन मोडमध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी बंद होतील असं वाटतंय. बघूयात. बरं, करून बघायचं का? नाही, मग प्रेझेंटेशन मोड मध्ये गेल्यावरती तुला बोलता येणार नाही. म्हणजे तुला मग वेगळं मला परत अनम्यूट करायला लागेल. बरं, मग आपण सुरू करूयात कार्यक्रमाला. चालेल सर. बर, सचिन चालू करूया. हो चालू करूया. हॅलो सर, मला मोबाईल हँग झालाय. मला सर्वांना विनंती आहे की त्यांनी म्यूटवर ठेवावं. जे काय म्हणजे येणार नाही. सर्व इतिहास प्रेमी आणि स्वागत आहे. आज दुर्गांची हे 6वं पुष्प. याच्यापूर्वी आपण द्वारगडाचे नाते म्हणाले, त्या अनुषंगाने असलेला इतिहास, राजधानी रायगड या विषयांवर आपण सचिन उपाध्ये यांच्याकडनं माहिती ऐकली. गेल्या सत्रात 5व्या सत्रात आपण शिवाजी राजांचं पर्यावरण प्रेम किंवा त्या संदर्भात त्यांची असलेली धोरणं याविषयी पण माहिती ऐकली. आणि आज आपण आहोत एका नवीन किल्ल्याविषयी, जो माझ्या माहितीनुसार तरी लढाईंसाठी तसं काही फार गाजला नाही, पण या किल्ल्याचं नाव ऐकल्यावर भल्याभल्यांच्या मनात धडकी भरायची. कारण तो किल्ला हा शिक्षेसाठी विशेष म्हणून निवडण्यात आलेला होता. तर चक्क इंग्रजी अधिकाऱ्यांना पण या किल्ल्यावरती शिक्षा भोगायला लागली होती. आणि हे शिक्षा करणारेही आपले एकमेव द्वितीय शिवरायच होते. इंग्रजांचा कावेबाजपणा ते चांगलाच ओळखून होते, त्यामुळे त्यांना 4 हात दूरच ठेवलं होतं. आणि जिथे कुठे त्यांनी थोडा काही गडबड गोंधळ करायला केला, त्यावेळेला योग्य ते शासन त्यांनाही
महाराजांनी दिलं होतं. तर याच किल्ल्याविषयी, वासोटा किल्ल्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. या संदर्भातला इतिहास आणि त्या अनुषंगाने अजून माहिती आपल्याला सचिन उपाध्ये देतील. सचिन सर्वांना आता बहुअधिक परिचित आहेतच, पण जी कोणी नवीन मंडळी असतील त्यांना मी थोडक्यात सचिन उपाध्यांचा परिचय करून देतो. सचिन उपाध्ये हे ठाणे येथील रहिवासी आहेत आणि शास्त्र शाखेचे पदव्युत्तर, तत्पश्चात रंगशास्त्र याच्यात पदविका आणि कायदा या शाखेचे पण पदवीधर आहेत. सचिन उपाध्ये सध्या अर्केमा या केमिकल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. गड दुर्ग भटकंती, इतिहास अभ्यास, त्याचसोबत शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील इतिहास, नवीन वेगवेगळ्या विषयांचं वाचन, आकलन, आवड आणि मार्गदर्शन, त्याचबरोबर लेखन, वेगवेगळ्या विषयांवरती लेखन वाचन हा त्यांचा आवडता छंद आहे. आध्यात्मिक क्षेत्रात काही ठोस कार्य करायचं त्यांचं ध्येय आहे. आणि एकंदरीतच आतापर्यंत सचिन यांनी जी काही आपल्याला माहिती दिली, बरीच माहिती नवीन होती सर्वांसाठी आणि अशीच माहिती ते आपल्यासमोर पुढेही सादर करत राहतील अशी अपेक्षा आहे. तर सचिन उपाध्ये यांना मी सर्वांतर्फे विनंती करतो की आता त्यांनी कार्यक्रमाची सूत्र हातात घ्यावी. धन्यवाद. नमस्कार. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी आता फक्त माझ्याकडनं आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. बाकी प्रेझेंटेशन मोड किंवा कॉन्फरन्स मोडमध्ये मी हे प्रेझेंटेशन देणार आहे, त्यामुळे फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. फक्त हरीश, हे व्यवस्थित दिसतंय ना चित्र? एवढं पुन्हा एकदा खात्री करून मला सांग. हो सचिन, आवाज आता व्यवस्थित येतोय आणि एको पण नाही येत. हो हो, आणि चित्रही व्यवस्थित, मी स्लाइड दिसते ना व्यवस्थित? हो, चित्र आहे व्यवस्थित, फक्त फुल स्क्रीन फुल स्क्रीन करतो. ठीक आहे. एक काही क्षण लागतील ते लेक्चर मोड मध्ये जाण्याकरता. ते एकदा सुरू झालं की आपण तिथून पुढल्या नमस्कार. आज आपण या एका वेगळ्या अशा किल्ल्याबद्दलची माहिती आणि त्या संबंधित असलेला इतिहास असं दोन्ही बघणार आहोत. या किल्ल्याच्या संबंधाने मला काही गोष्टी आधी तुमच्या समोर मांडायच्या आहेत की हितगुज दुर्गांशी या एका व्याख्यानाच्या शृंखलेमधलं हे 6वं पुष्प आहे आणि या पुष्पाद्वारे आज आपण हा एक वेगळा किल्ला आणि इतिहास हे बघणार आहोत. पण किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे तुम्ही जर चाणक्यनीती काढून बघितली, तुम्ही जर का महाभारत किंवा मनुस्मृती बघितली, तर त्याच्यात साधारण 6 किल्ल्यांचे वेगवेगळे 6 प्रकार वर्णन केले गेलेले आहेत. आणि अजून एक अन्वीक्षिकी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 9 वेगवेगळे प्रकार किल्ल्यांचे वर्णन केलेले आहेत. म्हणजे किल्ला कुठे आहे, किल्ल्याचा सभोवताल काय आहे आणि किल्ल्याची बांधणी कशी आहे यावरून त्याचे हे प्रकार ठरतात. तर त्यातला वासोटा हा किल्ला हा वनदुर्ग ह्या प्रकारामध्ये मोडतो. म्हणजे भारतातलं एक अजून चांगलं प्रसिद्ध उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राबाहेरचं रणथंबोरचा किल्ला हे त्याचं एक वेगळं उदाहरण देता येईल. वनदुर्ग म्हणजे जंगलामध्ये वसलेला किल्ला, पण त्यात सुद्धा रणथंबोरचा किल्ला जो आहे तो तेवढासा उंच असा डोंगरावर नाहीये. पण वासोटा किल्ला हा दुर्ग, गिरिदुर्ग पण आहे आणि वनदुर्ग पण आहे. असं 2 प्रकारचे जे दुर्गांची जी पद्धत आहे किंवा दुर्गांची जी एक ओळख आहे, त्यातला हा दोन्हीचं मिश्रण असं ह्या वासोटा किल्ल्यावरती आपल्याला बघायला मिळतं. तर या वासोटा किल्ल्याच्या निमित्ताने आता आपण बघणार आहोत की काय किल्ल्याचा सभोवताल आहे आणि तिथून पुढे आपल्याला इतिहासाकडे वळायचंय. किल्ल्याच्या बाबतीतलं किल्ल्याचं भौगोलिक स्थान काय आहे, तर आज आपण जर बघितलं तर या एका नकाशाद्वारे आपल्याला हे लक्षात येतं की जावळीचं खोरं, जावळीचा इतिहास थोडा बहुत आपण ऐकलेलाही असतो. तर जावळीचं खोरं काय होतं किंवा त्या मोऱ्यांच्या ताब्यामध्ये जावळीचा कुठला भाग होता हे इथे आपल्याला या आकृतीमध्ये, या नकाशात दिसतं. आणि ही अशी ठळक ठिपक्या ठिपक्यांची जी एक रेष गेलेली आहे, याच्याद्वारे हा मोऱ्यांच्या ताब्यामध्ये असलेला जो प्रदेश आहे तो दाखवलेला आहे.
आणि ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी 1656च्या दरम्यान जेव्हा हे जावळीचं राजकारण त्याला म्हटलं जातं, त्या जावळीच्या राजकारणामध्ये जावळी प्रांत महाराजांनी जेव्हा घेतला तेव्हा रायरी किल्ला होता, म्हणजे रायगड, पण प्रतापगड हा किल्ला नव्हता. तो नंतर महाराजांनी उभा केलेला आहे, म्हणजे त्याला भोरप्याचा डोंगर असं म्हणायचंय. आणि वासोटा किल्ल्याचं स्थान जर बघितलं तर ते त्या जावळीचं जे त्या मोऱ्यांची जी हद्द होती त्याच्या बाहेर पण त्याला लागूनच असा हा वासोटा किल्ला, किंवा ह्याला कागदपत्रांमधलं नाव व्याघ्रगड असं बघायला मिळतं. तर व्याघ्रगड किंवा वासोटा, महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी सगळी नावं किल्ल्यांची ही संस्कृतोत्पन्न ठेवली किंवा संस्कृतोत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे हे व्याघ्रगड म्हणजे वाघ, तर खरोखरच त्या जंगलामध्ये जावळीच्या खोऱ्यातलं जंगल इतकं घनदाट होतं, निबिड अरण्य होतं की तिथे वाघ किंवा इतर अनेक श्वापद ही फिरायची. आणि आजही जर आपण तिकडे गेलो तर तिथे सुरक्षित वन आहे. त्याचे काही म्हणजे आपण जेव्हा पुढे पुढे बघणार आहोत तेव्हा आपल्याला लक्षात येईल की कसं घनदाट जंगल आहे. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या जावळीच्या जंगलामधले अशी परिस्थिती होती त्या काळी की एक वेळ हिडिंबीच्या डोक्यातली ऊ सापडेल, पण या जावळीच्या जंगलात एकदा शिरलेला हत्ती सुद्धा शोधून सापडणार नाही, इतकं ते घनदाट जंगल असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आपल्याला सापडतं. आता अजून एक गंमत आहे की ह्या किल्ल्याच्या बाबतीत हे तिन्ही किल्ले एका सरळ रेषेत आहेत. तर दुर्गांचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे दुर्गपुंज असतात, म्हणजे क्लस्टर ज्याला म्हणतो आपण ते, म्हणजे 3-4 किल्ल्यांचा मिळून एक समूह किंवा दुर्ग शृंखला असते. तर ही एक प्रकारे दुर्ग शृंखला आपल्याला म्हणता येईल. म्हणजे रायगड आहे त्याच रेषेत खालती आलं की प्रतापगड आहे, त्याच रेषेत अजून खालती आलं की हा वासोटा दिसतो आपल्याला. तर अशी हे एक दुर्गांची शृंखला एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल. आणि हे दोन्ही किल्ले रायगडाच्या दक्षिण दिशेला आहेत, म्हणजे प्रतापगड आणि वासोटा. तर आज आपण ह्या वासोटा किंवा व्याघ्रगडाबद्दल बोलणार आहोत. या व्याघ्रगडाची जर का आपण भौगोलिक स्थिती बघितली तर तो कोयनेचा परिसर येतो. आणि हे जे पाणी इथे या बोटी वगैरे जे काय दिसतंय हे 350 वर्षांपूर्वी नव्हतं. म्हणजे 350 वर्षांपूर्वी हा जो भाग आहे हा कोयनेचा परिसर होता, पण इथे हे कोयनेचं पाणी नव्हतं. हे कोयनेचं पाणी, कोयनेवरती हे जे धरण बांधलं आपण त्यामुळे ज्याला बॅकवॉटर म्हणतात तसं ते धरणाचं अडलेलं पाणी आहे. आणि या पाण्याला हा मोठा असा जलाशय आहे, त्याला शिवसागर असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि याच्यातनं आपल्याला प्रत्यक्ष किल्ल्याकडे जाताना बोटीनी साधारण 1 तासाभराचा प्रवास असतो, तो करून मग आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलाशी ही बोट नेऊन सोडते आणि मग तिथून पुढे किल्ला चढण्याचा कार्यक्रम आपला सुरू करता येतो. तर हा कोयनेचा जो परिसर आहे हा त्या काळी पाण्याने वेढलेला नव्हता. नाहीतर अशी एक चुकीची समजूत होऊ शकते की किल्ल्याच्या भोवती पाणी पण आहे, जंगल पण आहे आणि डोंगरावर किल्ला आहे. तर असं होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण देतो. आता इथे येता जावळी जाता गोवळी हे महाराजांचा जो पत्रव्यवहार झाला त्या चंद्रराव मोऱ्यांबरोबर, त्याच्यामधला हे एक वाक्य आहे, हे त्या मोऱ्यांनी वापरलेलं वाक्य आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही इथे याच तर खरे, मग तुम्हाला मी इंगा दाखवतो. किंवा आपण म्हणू शकतो की म्हणजे जावळीमध्ये आलात की गुंतून पडाल किंवा तुम्हाला इथून बाहेर निसटणं हे माझ्या राज्यात शक्य नाहीये, असं दर्पोक्ती म्हणतात किंवा अहंकाराने त्या चंद्रराव मोऱ्यांनी हे काढलेले उद्गार आहेत. आणि ती जी पत्रांची देवघेव झालेली महाराजांमध्ये आणि त्या चंद्रराव मोऱ्यामध्ये ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे सुरुवातीला महाराजांनी त्याला सांगितलं की तू हात रुमाले बांधून म्हणजे तू शरण ये. कारण असं झालं होतं की काही वर्षांपूर्वी या चंद्रराव मोऱ्यालाच वारस म्हणून महाराजांनी गादीवर बसण्याकरता मदत केलेली होती. पुढे महाराजांच्या राज्यातले जे कोण गडबड करणारे, दंगाधोपा करणारे किंवा काही चोरीमारी इतर त्रास देणारी माणसं ही या जावळीच्या आश्रयाला जाऊन राहायची. म्हणजे कल्पना करून बघा की भारतामध्ये एखादा माणूस काहीतरी गुन्हा करतो आणि तो बाजूला असलेल्या बांगलादेश किंवा पाकिस्तानमध्ये जाऊन लपतो आणि ते देश त्या माणसाला आश्रय देतात. अगदी तसंच त्या काळात घडत होतं. आणि अशा वेळेस तो जो कोण माणूस त्या जावळीच्या आश्रयाला गेलाय त्याला परत आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही त्याला शिक्षा करतो, असं जर का महाराज किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं तर हा चंद्रराव मोरे जो आहे तो कानावर हात ठेवायचा, हात झटकून मोकळा व्हायचा. मला माहिती नाही इथे कोण असे आलेत की नाही, एवढं काही मी सांगू शकत नाही, असं उडवाउडवीची तो उत्तर द्यायचा. त्यातून हे सगळं
महाराजांशी त्याचं असलेलं जे नातं आहे ते बिनसलं आणि तिथून पुढे महाराजांनी असं ठरवलं की आपल्याला ही जावळी घ्यायची आणि त्याप्रमाणे 1656 मध्ये जावळी घेतली. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की महाराजांनी जावळी घेतली म्हणजे आपलं एक सर्वसाधारण कल्पना अशी होते की प्रांत एखादा प्रदेश घेतला ताब्यात म्हणजे सगळं त्या आजूबाजूला असलेले किल्ले किंवा इतर सगळे लष्करी ठाणी सगळंच ताब्यात आलं अशी आपण एक समजूत करून घेतो. पण त्या जावळीच्या बरोबरीने तो रायरीत म्हणजे पुढे त्याचं रायगड झालं नाव, तो रायरीचा किल्ला ताब्यात आला. पण हा वासोटा किल्ला तोपर्यंत महाराजांच्या ताब्यात नव्हता. म्हणजे 1656 ला महाराजांच्या ताब्यात जावळी आली, प्रतापराव मोर्याची प्रॉपर्टी आली, पण प्रॉपर्टीच्या नुकताच किंवा थोडासाच बाहेर असलेला असा तो जो वासोट्याचा किल्ला आहे तो मात्र आलेला नाहीये. तो पुढे 4 वर्षानंतर आला आणि तो 4 वर्षानंतर कधी आला तर जेव्हा महाराज पन्हाळ्याला अडकलेले होते सिद्धी-जोहरच्या वेढ्यामध्ये, त्यावेळेला 6 जून 1660 ला म्हणजे 4 वर्षानंतर किंवा 3 वर्ष म्हणूयात कारण साधारणपणे 1656 एप्रिलच्या पुढे जावळी हातात आली तर 3-3.5 वर्षानंतर तो वासोटा किल्ला महाराजांच्या ताब्यात आलेला आहे. आणि तो किल्ला ताब्यात घेताना खरं म्हटलं तर त्याला निमित्त बनल्या किंवा त्यावेळेस जिजाऊंनी तो किल्ला ताब्यात घेतला असं म्हणायला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष त्या लढायला गेल्या नव्हत्या पण त्यांच्या अधिकाराखाली किंवा त्यांच्या नेपथ्याखाली हा किल्ला स्वराज्यामध्ये आला. आणि गंमत कशी आहे बघा की महाराज स्वतः अडकलेले आहेत पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये आणि तरी सुद्धा स्वराज्य वृद्धीस पावतंय आणि ते वृद्धीस पावतंय ह्याला कारणीभूत त्यांची चक्क आई होती. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की कोणतरी पाठीराखा असावा लागतो एखाद्या कर्तबगार पुरुषाच्या मागे, तर महाराजांच्या मागे स्वतःची आईच कशी खंबीरपणे आणि कर्तबगार बनून कशी उभी होती याचं हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला आदर्श म्हणून बघता येतं. तर अशा ह्या जावळी प्रकरणामध्ये ही जी काही महाराजांची पत्रापत्री झाली त्यातलं हे एक वाक्य आहे की येता जावळी जाता गोवळी. म्हणजे इथे आलात की गुंतून पडाल किंवा इथे आलात की माझ्या कचाट्यातनं तुम्हाला बाहेर पडणं हे कठीण असणार आहे, असं ती दरपोक्ती त्या पत्रामधली आपल्याला बघायला मिळते. या मगाशी म्हटल्याप्रमाणे आता जो हा जलाशय आहे ह्यातनं आपण नदी पार करून या पायथ्याशी जातो आणि तिथून पुढे जेव्हा जंगल आहे, संपूर्ण छान घनदाट जंगल आहे आणि वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात. तो मी आता एक हे लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे मार्च महिन्यातली साधारण 14-15 मार्चची तारीख असावी, मी तेव्हा गेलो होतो आणि हा एक रानगवा तिथे आम्हाला बघायला मिळाला. अर्थात हा खूप लांब होता पण तो चांगला कॅमेरा असल्यामुळे तो कॅमेरामध्ये पकडता आला. वेगवेगळे इतर प्राणी पक्षी असे बघायला मिळतात. त्यामुळे ज्यांना जंगल भटकंतीची आवड आहे अशांसाठी सुद्धा हा एक मोठा आनंदाचा ट्रेक बनू शकतो किंवा ही एक जंगल भटकंती चांगली त्यांच्याकरता होऊ शकते. तर या प्रकारे आपण जेव्हा पुढे पुढे जातो तर आपल्याला हा असा रस्ता लागतो. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की मी मार्च महिन्यात गेलो आणि हा संपूर्ण रस्ता हा उजवीकडचं जे छायाचित्र आहे या अशाच प्रकारे जवळजवळ डोंगर माथ्याच्या पर्यंत पोचेस्तवर आपल्याला असाच रस्ता लागतो. म्हणजे मला क्षणभराकरता असं वाटलं की आपण टोपी वगैरे उगाच आणली आणि मार्च महिन्यातला एरवी मुंबई किंवा इतर शहरातला उन्हाळा हा चांगलाच असतो. त्या मानाने जर का इथे बघितलं तर छान डोक्यावरती गर्द सावली की सूर्यप्रकाश जेमतेम खालती पोचतोय जमिनीपर्यंत. अशा पद्धतीने या किल्ल्याकडे आपण वाटचाल करतो. काही ठिकाणी चढ आहे, काही ठिकाणी सरळ रस्ता आहे, पण अतिशय सुंदर असा हा वाटचाल आहे ही. आणि किल्ल्याकडे जातो आपण, त्याचं सगळे छान पक्षी ओरडत असतात, त्याचा आनंद घेत घेत आपण पुढे जाऊ शकतो. वाटेमध्ये आपल्याला काही मूर्ती लागतात. त्यातल्या ह्या 2 मूर्ती एकाच दगडामध्ये कोरलेल्या आपल्याला दिसतात बघा. हे पाठीमागे पूर्ण एका दगडात कोरून काढलेलं आहे. हा आहे प्रताप मारुती. आता मारुती ची मूर्ती, हनुमानाची मूर्ती वेगवेगळ्या प्रकारे असते. त्यातले 2 प्रकार असतात सर्वसाधारणपणे. एक असतो दास मारुती आणि दुसरा आहे प्रताप मारुती. हा प्रताप मारुती म्हणजे ह्याचं जे पुच्छ आहे, शेपूट जी आहे ती स्वतःच्या डोक्याभोवती गुंडाळून ती दुसऱ्या बाजूला हाताकडे आलेली आपल्याला दिसून येते. तर हे एक मुख्य खूण आहे की त्याची प्रताप मारुती म्हणून जी मूर्ती उभी केली जाते त्याच्यात याच प्रकारे त्याची मूर्ती घडवली जाते. आणि बाजूला आहे तो गणपती. तर गणपतीचे कान विशेष करून बघा. हे जे गणपतीचे कान आहेत हे चौकोनी कान दिसतात आपल्याला.
आणि सर्वसाधारणपणे गणेशाचे कान हे असे नसतात, त्याला आपण सुपाच्या आकाराचे कान असं म्हणतो, पण तसं न करता या मूर्तीच्या बाबतीत आपल्याला दिसतं की हे साधारण चौकोनी किंवा आयताकृती म्हणता येईल आपल्याला, असे कान आहेत. तर हे शिवकालातल्या मूर्तीची ही एक मोठी खूण आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा जिथे जिथे आपल्याला अशा प्रकारचे गणेशाचे कान मूर्तीचे घडवलेले दिसतात, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ही मूर्ती नक्कीच शिवकालात घडवली गेली असावी. अशा या दोन मूर्ती आपल्याला वाटेत जाताना डाव्या हाताला लागतात आणि हा बेसॉल्ट जातीचाच दगड आहे. पण तुम्हाला एक बघितल्यावर लक्षात येईल की हा बऱ्यापैकी आता ऊन वारा पाऊस या सगळ्याचा मारा सहन करत करत सच्छिद्र झालेला आहे. आणि त्याच्या पायथ्याशी असलेले हे जे दगड ठेवलेले आहेत हे मात्र तितकेसे सच्छिद्र नाहीयेत. याचा अर्थच हे दगड दुसरीकडनं कुठनं तरी, जे फारसे झिजलेले नाहीत, ज्याला फार ऊन वारा पाऊस लागलेला नाहीये, अशा ठिकाणचे दगड इथे आणून ठेवलेत, जेणेकरून मूर्तीच्या फार जवळ कोणी जाऊ नये किंवा मूर्तीची विटंबना होऊ नये याकरता म्हणून हे पुढे रचलेले दगड आहेत. तर ही मूळची मूर्ती, मूळचा दगड आणि हे नंतरचे रचलेले दगड, हे असं आपल्याला इथे जाताना बघायला मिळतं. म्हणून मी असं म्हटलंय की मूर्ती बोलतात, दगडही बोलतात. तर जर आपण फक्त त्या दृष्टीने बघण्याची गरज असते. अशा गोष्टी वाटेत बघत बघत आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा पक्ष्यांचा छान किलबिलाट आपल्याला ऐकायला येतो. ज्यांना पक्ष्यांबद्दलची आवड आहे, अभ्यास आहे, अशांसाठी ती एक वेगळी पर्वणी असते. आणि पक्षी निरीक्षणही करत करत आपण पुढे जाऊ शकतो. या जंगलामध्ये वाघही फिरतात अशी पाटी लावलेली आहे. त्यामुळे इथे आपल्याला जाताना एक काळजी घ्यावी लागते की एकतर वन खात्याची परवानगी लागते तिथे, आणि आपली नावं नोंदणी होते आणि त्यानुसार आपण गडावरती जातो. पण संध्याकाळी काळोख पडायच्या आत आपल्याला परत यावं लागतं. गडावर वस्ती करायला परवानगी नाहीये. त्याप्रमाणे आपण एका दिवसात मात्र गड फिरून येऊ शकतो. तर असं आपण जेव्हा वाटेत पुढे पुढे जातो तर आपल्याला लक्षात येईल की काही ठिकाणी असा थोडासा चढ असतो आणि तो साधारण गुडघ्याच्या उंची एवढा वगैरे चढ काही ठिकाणी लागतो. पण अगदी खूप काही जिकिरीचं असं गड चढाई नाहीये ही. बऱ्यापैकी सोपी आहे, किंवा थांबून जरी गेलं तरी साधारण 1 तासा 2 तासामध्ये आपण गडाच्या वरपर्यंत पोहोचू शकतो. या काही पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात आणि रायगडाच्या वेळेस आपण ह्याच्याबद्दलची थोडीशी चर्चा केली होती की पायऱ्या आणि डोंगर कडा कुठल्या बाजूला असावा. त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने आपल्याला इथे बघायला मिळतं की गडाच्या वरून जर माणूस कोणी खालती आला तर त्याच्या उजव्या हाताला डोंगर कडा आहे आणि खालून जाणाऱ्या माणसाची उजवी बाजू मात्र मोकळी आहे. तर हे काही महाराजांनी हा मूळचा बांधलेला किल्ला नाहीये, याचं हे एक स्पष्ट चिन्ह आपल्याला बघायला मिळतं. कारण महाराजांनी जिथे जिथे किल्ल्यांची रचना केली तिथे याच्याबरोबर विरुद्ध प्रकारे रस्ता काढण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि ते रायगड, राजगड किंवा प्रतापगड अशा किल्ल्यांवरती, म्हणजे गिरिदुर्गांवरती आपल्याला हे बघायला मिळतं. तर त्याच्या विरुद्ध, कारण काय आहे की आपण बघितलं, मी पुन्हा एकदा त्याची उजळणी करतो की सर्वसाधारणपणे माणसं उजव्या हातात तलवार धरून लढाई करत असत. तर शत्रूची उजवी बाजू ही बांधली गेली पाहिजे किंवा शत्रूची उजवी बाजू ही अडवली गेली पाहिजे, या न्यायानुसार खालून वर येताना उजव्या हाताला डोंगर कडा पाहिजे. पण इथे बरोबर उलट आहे. खालून वर येताना डाव्या हाताला डोंगर कडा आहे. म्हणजे वरून किल्ल्याचं रक्षण करण्याकरता जो माणूस खालती येऊन लढेल त्याची उजवी बाजू अडली जाते. तर हे किल्ल्याच्या रक्षणाच्या दृष्टीने गैरसोयीचं आहे. तर हा एक मुद्दा इथे मुद्दामून दाखवण्याकरता मी हा फोटो योजलेला आहे की ही अशा प्रकारची डोंगर कडा आणि पायऱ्यांची रचना हे एक वेगळेपण आपल्या नमूद केल्या वाचून पुढे जाता येत नाही, म्हणून हे आपल्या समोर ठेवलेलं आहे. असं करता करता आपण गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. इथे एकेकाळी बुरुज होता, त्याची स्पष्ट चिन्ह दिसतात आणि दरवाजा किंवा गडद्वार छोटं होतं. पण आता हे सगळंच पडझड झालेली आहे. मात्र दरवाजा होता ह्याचे स्पष्ट अवशेष मात्र आपल्याला दिसून येतात. थोडंसं त्या दृष्टीने डोळस दृष्टी ठेवून गडावरती वाटचाल केली की या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, नजरेतनं सुटत नाहीत त्या. प्रत्यक्ष गडावर गेलो, म्हणजे गड माथ्यावर गेलो की साधारण डाव्या हाताला आपल्याला एक असा चाक आणि गोलाकार दगडांमध्ये बांधलेली रचना दिसते. हे चुन्याचा घाणा आहे हा. म्हणजे जे आपल्याला माहिती आहे की बांधकामामध्ये त्या काळी चुना वापरला जायचा.
आणि तो चुना हा घाण्यामधनं फिरवून काढला जायचा आणि मग तो बाइंडिंग किंवा सिमेंटिंग मटेरियल म्हणून वापरला जायचा. आता त्या काळी चुना जो आहे तो मुख्यत्वे करून जे समुद्र किनाऱ्यावर असलेले शिंपले असतात, शंख शिंपले, हे वेचून आणायचे, त्याचं कूट करायचं किंवा त्याचा भुगा करायचा आणि मग ते जे काही विशिष्ट रसायन त्यांचं वापरायचे त्यानुसार तो त्याच्यामध्ये घालून तो फिरवायचा. आणि असं मी काही ठिकाणी वर्णन वाचल्याचं आठवतंय की 8 दिवस तो असा फिरत ठेवायचा आणि मग ते जे काय बनेल ते दोन दगडांच्या मध्ये सांधण्याकरता म्हणून वापरलं जायचं. आणि मग ते असं जेव्हा वापरलं जायचं तेव्हा ते वर्षानुवर्ष काय आता शतकानुशतकं टिकून आहे हे आपल्या डोळ्यासमोर आहे. तर ते जे काय त्यांचं त्यावेळेसचं रसायन होतं, काय फॉर्म्युला होता, ते आज आपल्याला स्पष्टपणे माहिती नाही, पण काही अंधुकसे असे संदर्भ धागेदोरे मिळतात. त्याच्यानुसार काही जण म्हणतात की बेलाचं फळ किंवा बेलाची पानं किंवा इतर काही पानं अशा गोष्टी त्यामध्ये मिसळल्या जायच्या. काही जणांनी असंही वर्णन किंवा अंदाज बांधलाय की दूध त्याच्यामध्ये वापरलं जायचं, कारण दुधामध्ये जे केसिन नावाचं प्रोटीन असतं तर कदाचित ते केसिन हे त्या चुन्याबरोबर बाइंडिंग मटेरियल म्हणून काम करत असावं असा माझा फक्त अंदाज आहे. पण याबद्दलचे कुठलेही ठोस पुरावे आपल्या हाती निदान माझ्या तरी हाती नाहीयेत. पण जे अंदाजाने मिळालेले धागेदोरे आहेत ते आज तुमच्या समोर मी या निमित्ताने ठेवतोय. तर आपण गडावरती इतर भटकंती करताना काय काय आपल्याला दिसायला सुरुवात होते त्यातलं हे एक सुरुवातीला ही छान अशी हनुमानाची मूर्ती आहे. हा दक्षिणमुखी हनुमान आहे आणि मगाशी दाखवलेल्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती जास्त चांगली आहे कारण ह्याला शेंदूर वगैरे लावून व्यवस्थित ठेवलेला आहे. आता या मूर्तीच्या पायाशी बघा एक मनुष्याकृती दिसते. तर प्रताप मारुती असं मी म्हटलं त्याचं कारण असं आहे की आपण ज्याला म्हणतो पनवती किंवा साडेसाती, ती साडेसाती ही हनुमानाने त्याच्या पायाखाली दाबलेली आहे असं ह्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि म्हणून आपल्यापैकी अनेक जण शनिवारचे शनीच्या देवळात जातात किंवा मारुतीच्या देवळात जातात आणि विशेष करून असं म्हणतात ज्योतिषशास्त्रामध्ये की एखाद्याला जर साडेसाती असेल किंवा काही ग्रहांच्या संबंधित त्रास असेल तर त्याने शनीची किंवा हनुमानाची उपासना करावी. आणि तो दक्षिणमुखी हनुमान असा बऱ्याच ठिकाणी किल्ल्यांवरती तरी निदान बघायला मिळतो. त्याचं कारण ती दिशा ही यमाची दिशा मानलेली आहे. तर म्हणजे एकूण संकट किंवा मृत्यू या सगळ्यावरती सुद्धा विजय मिळवायचा आहे किंवा त्यातनं पार पुढे जायचं असेल तर हनुमानाची उपासना करायची. म्हणून तो दक्षिणमुखी असा हनुमान आपल्याला तिथे गेल्यावरती समोरच बघायला मिळतो. म्हणजे ते देऊळ तसं भग्नावस्थेत आहे पण मूर्ती मात्र छान आहे आणि तिचे हे सगळे बारीक बारीक अवशेष आपल्याला बघायला मिळतं. ते बघून समाधान वाटतं. आता या मूर्तीचा एक विशेष गोष्ट बघा की ही जी हनुमानाची शेपूट आहे ती पार हातापर्यंत किंवा कमरेपर्यंत नाही आलेली, ती इथपर्यंतच आलेली आहे. कारण हे सगळं एका दगडात घडवताना त्यानुसार कदाचित मूर्तिकाराला काही मर्यादा असतील म्हणून त्याने ते तसं घडवलेलं आहे. पण अशा प्रकारे ही मूर्ती छान बघायला मिळते. इथे अजूनही हे एक शिवमंदिर आहे आणि या मूर्तीची मागची बाजू म्हणजे हा तलाव आहे. या ठिकाणी साधारण एक 4 किंवा 5 तलाव आपल्याला पाण्याची सोय म्हणून बघायला मिळतात. आणि मागच्याही वेळेस आपण जे उल्लेख केला की असे पोटात खोदलेली तळी जी आहेत तसे काही अवशेष किंवा तसे काही भाग हे या तळ्याच्या बाबतीतही बघायला मिळतात. आणि आपण जसजसं दक्षिणेकडे जातो म्हणजे या हनुमानाच्या मूर्तीच्या समोरच्या दिशेने किंवा या तळ्यावरून अजून या पुढच्या दिशेने माझा पॉइंटर ज्या दिशेने फिरतोय त्या दिशेने असं आपण जातो तेव्हा त्या दक्षिणेच्या दिशेला जाताना मात्र एकच तलाव बघायला मिळतो. म्हणजे मागच्या वेळेस आपण ज्याचा उल्लेख केला की जास्तीत जास्त बांधकामं, पाण्याशी संबंधित बांधकामं किंवा जलाशय जे आहेत ते उत्तर दिशेला सापडतात. तर ते जे मी इतर किल्ल्यांवर वर्णन केलं ते थोड्याफार फरकाने या किल्ल्यावरही आपल्याला बघायला मिळतं की जलाशय कसे पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी व्हावं या उद्देशाने उभे केलेले आपल्याला जलाशय बघायला मिळतात. अशा या किल्ल्यावरती जो महत्वाचा असा इतिहास घडला किंवा इतिहासातली एक महत्वाची नोंद जी आहे ती आज या किल्ल्याच्या निमित्ताने आपल्या समोर ठेवायची. असं झालं की मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराजांनी हा किल्ला जो ताब्यात घेतला तो 6 जून 1660 म्हणजे महाराजांनी म्हणण्यापेक्षा मावळ्यांनी घेतला. महाराज त्यावेळेला अडकलेले होते पन्हाळ्यावरती. म्हणजे
अफजल खानाच्या वधानंतर काही महिन्यातच 5-6 महिन्यातच ही घडलेली घटना आहे की आदिलशाहीने पुन्हा एक आक्रमण महाराजांवरती किंवा स्वराज्यावरती पाठवलं आणि ते सिद्दी जोहरच्या रूपात आलं. साधारण 30-35 हजाराची फौज घेऊन हा सिद्दी जोहर आला आणि त्याने पन्हाळ्याला वेढा घातला. महाराज तिथे अडकून पडले. आता महाराज अडकून पडले त्या वेळेला अजून एक घटना अशी घडली की टोपीकर इंग्रज हे लबाड होतेच, पण त्या लबाड मंडळींमधला एक अति लबाड किंवा ज्याला अति शहाणा म्हणता येईल असा माणूस होता. त्याचं नाव होतं हेनरी रेविंग्टन. हा हेनरी रेविंग्टन हा त्या सिद्दी जोहरच्या मदतीला आला. कसं असतं बघा, त्याच्या मनामध्ये डोकं काय त्याचं चालत होतं की या परिस्थितीत अडकलेला हा शिवाजी याला आपण जर का अजून कोंडीत पाडण्याकरता म्हणून त्याच्या शत्रूला मदत केली तर आपला पुढे फायदा आहे, कारण या शिवाजी राजाच्या द्वारे आपला काही फायदा नाही हे इंग्रज ओळखून होते. अशा वेळेला त्याने काय केलं की त्याने स्वतः तोफा आणि दारुगोळा, कारण त्या काळामध्ये आपल्याकडे भारतात दारुगोळा बनत नसे, तो दारुगोळा ह्या इंग्रजांकडून किंवा फ्रेंचांकडून इथली लोक वापरत असत. तोफा सुद्धा त्यांच्याकडनं घडवून घेतल्या जायच्या आणि त्यांनी बनवलेल्या तोफाच आपण वापरत होतो इथली भारतातली लोक. तर अशा वेळेला त्या तोफा आणि दारुगोळा याच्या सकट तो हेनरी रेविंग्टन आला आणि त्याचा जो युनियन जॅक ज्याला म्हणतात कंपनीचा, ईस्ट इंडिया कंपनीचा, तो फडकवत तो तिथे आला आणि त्याने त्यावेळेसची त्यांची बोलणी अशी झाली की माल कसा आहे ते बघा, म्हणजे फटाके वाजवून बघतात ना तसं, की वापरून बघा, माल चांगला वाटला तर मग तुम्हाला मी अजून देईन दारुगोळा आणि त्याप्रमाणे आपण पुढचा व्यवहार करू. इतकं त्याला स्वतःच्या त्या दारुगोळा आणि त्या तोफा याच्याबद्दलचा अभिमान होता. आणि अशा प्रकारे ते सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा महाराजांकडे या बातम्या गडावर अडकलेल्या असताना येत होत्या की सिद्दी जोहरचं बळ वाढण्याकरता म्हणून इंग्रज प्रयत्न करतायत आणि त्याच्यात कोण माणूस आहे तर हा हेनरी रेविंग्टन. आता असं आहे की या हेनरी रेविंग्टनला ऍक्च्युली त्याची झाली होती बदली, पण तो तसा उद्दाम होता आणि त्यामुळे त्याने काय केलं की बदलीचं आलेलं जे पत्र ते नेमकं या गोंधळाच्या काळातच आलेलं होतं, तर त्याने ते पत्र दाबून ठेवलं. ते पत्र मिळालंच नाही अशा प्रकारे तो वागत होता आणि त्यातनं त्याने ते सिद्दी जोहरला मदत केली. आता हे सगळं प्रकरण महाराज वरती गडावर बसून एक प्रकारे पाहत होते आणि महाराजांनी हे मनामध्ये त्याची नोंद करून मात्र नक्की ठेवलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की त्यातनं महाराज 12 जुलै 1660 या दिवशी महाराज निसटले, पन्हाळ्यावरून निसटले, पुढे विशाळगडला गेले, मग तो बाजीप्रभूंचा लढा, हे सगळं झालं. त्याच्या नंतरच्या काळामध्ये महाराजांनी राजापूर वखार जे आहे किंवा राजापूर हे शहर जे आहे त्या शहरावरती अचानक हल्ला केला आणि त्या शहरावर हल्ला केला तेव्हा महाराजांचा एक नियम होता की कधीही महाराज हे लुटारूंप्रमाणे हल्ला करत नसत. म्हणजे काय की एखादी टोळधाड येते तसं गावच्या गाव आलं आणि टोळधाड आली आणि ती गावच्या गाव उद्ध्वस्त केलं किंवा उजाड करून निघून गेले, असं केलं नाही. महाराजांनी राजापूर शहराच्या बाहेर आपली माणसं थांबवली. स्वतः महाराजही त्याच्यात मला वाटतं होते आणि त्यावेळेला त्यांनी शहरातली जी कोण हे प्रमुख माणसं किंवा व्यापारी होते त्यांना सांगितलं की तुम्ही एवढे एवढे पैसे द्या, आम्ही इथून निघून जाऊ. आणि मुळात गावातली मुख्य जी कोण माणसं आहेत त्यांना सगळ्यांच्या समोर महाराजांच्या किंवा त्यांच्या सैनिकांच्या समोर हजर राहण्याचा आदेश मिळाला. आता नेमकी गंमत इथेच घडली. या राजापूरच्या वखारीमध्ये इंग्रज होते आणि ते इंग्रजही त्या सगळ्यांच्या बरोबर तिथे सैनिकांसमोर महाराजांच्या उभे राहिले. ते येऊन उभे राहिले म्हटल्यावरतीच महाराजांनी आदेश दिला की यांना पहिले बाजूला करा, या इंग्रजांना पहिले बाजूला करा आणि यांना ताब्यात घेऊन त्यानंतर बाकीच्या माणसांना जे काय त्यांचे होतं त्याप्रमाणे कोणाला पकडलं, कोणाला शिक्षा केली, जे काय असेल ते. आणि महाराजांनी राजापूरची अख्खी वखार इंग्रजांची होती ती खणून काढली म्हणजे प्रत्यक्ष कुदळीने खणून काढली. म्हणजे नुसतंच शोधाशोध केली असं नाहीये, कारण त्या काळी जमिनीखाली धन लपवत असत. त्यामुळे प्रत्यक्ष कुदळीने महाराजांनी ती सगळी वखारच्या वखार खणून काढली. त्याच्यात महाराजांना भरपूर चांगला धनलाभ झाला आणि महत्वाचा लाभ झाला तो म्हणजे हा हेनरी रेविंग्टन सापडला. आता हेनरी रेविंग्टन एकटाच कारभारी नव्हता,
त्याच्या बरोबरीने एक फिलिप गिफर्ड म्हणून होता, त्याच्याबरोबर एक रिचर्ड टेलर होता, त्याच्याबरोबर अजून एक रॉबर्ट टेलर म्हणून होता. असे 4-5 मंडळी जी कोण आगाऊ माणसं होती ती सगळीच्या सगळी महाराजांनी धरली. आणि ती जी माणसं धरली त्यातली काही जण ही या वासोटा किल्ल्यावरती ठेवली. म्हणून या वासोटा किल्ल्याचं वेगळं महत्व की इतिहासामध्ये असं फारच क्वचित घडलेलं आहे की इंग्रजांना कुणीतरी ताब्यात घेतलं आणि नुसतंच ताब्यात घेतलं नाही तर त्यांच्याकडून रगडून काम करून घेतलेलं आहे. म्हणजे या हेनरी रेव्हिंग्टन कडनं नंतर यातले काही जण सोनगडावरती ठेवले गेले, काही जणांना वासोट्याला ठेवलं. पण महाराजांच्या पत्रातनं आदेश मात्र स्पष्टपणे दिसतात आणि महाराज हे शत्रूच्या बाबतीत किंवा जो असा उद्दामपणा करणारा माणूस आहे त्याच्या बाबतीत किती कठोर असत याचं आपल्याला त्यातनं प्रत्यक्ष दर्शन घडतं. की महाराजांनी पत्रात असं म्हटलंय की यांच्याकडून चांगलं रगडून काम करून घ्या. किती रगडून काम करून घ्यायचं तर मरता कामा नयेत. म्हणजे माणूस जनावराच्या सारखा त्याला राबवून घेऊन त्याच्याकडनं काम करून घ्या असे स्पष्ट आदेश होते. आणि एवढं करून त्याला खायला प्यायला किती द्यायचं तर त्याचा जीव गेला नाही पाहिजे इतकं त्याच्याकडनं रगडून काम करून घ्यायचं. अशा प्रकारे त्यांच्याकडनं कामं करून घेतली जात होती. आणि हे सगळंच त्या हेनरी रेव्हिंग्टन आणि मंडळींना नवीन होतं. आयुष्यात कधीही त्याने असं स्वप्न देखील पाहिलेलं नव्हतं. त्याने पत्रापत्री केलेली आहे स्वतःच्या सुरतेतल्या ऑफिस बरोबर. म्हणजे सुरतेच्या इंग्रजांच्या कार्यालयामध्ये त्याने पत्र पाठवलं आणि महाराजांनी त्याच्यासमोर 2च पर्याय ठेवलेले होते. एक तर रगडून घेतली जाणारी ही जी शिक्षा आहे ती म्हणजे ज्याला सश्रम कारावास आपण म्हणू शकतो, तर अशा प्रकारे तो कारावास भोगायचा नाही तर 5,000 पॅगोडा, पॅगोडा म्हणजे सुवर्ण नाणी, तर 5,000 पॅगोडा भर आणि मग तुझी सुटका करतो. तर असं 5,000 पॅगोडा म्हणजे खूप मोठी रक्कम होती. आणि त्यामुळे या हेनरी रेव्हिंग्टननी पत्र पाठवलं. त्याने पत्र पाठवलं सुरतेला की तुम्ही आम्हाला मदत करा आणि हे शिवाजीकडनं आमची मुक्तता करा वगैरे वगैरे. अँड्र्यूज नावाचा त्यांचा अधिकारी जो होता त्याचं उलट पत्र हे त्या हेनरी रेव्हिंग्टनला गेलेलं आहे. आणि तो असं म्हणतो, बघा शब्द अतिशय महत्वाचे आहेत, तो असं म्हणतो की हे स्वतःच्या अखत्यारीत असलेले उद्योग तू केलेले आहेत. कंपनीने तुला हे काही नेमून दिलेलं काम नव्हतं. तू आगाऊपणा केलास आणि तुझी गाठ ज्या शिवाजी राजाशी पडली आहे त्या शिवाजी राजाच्या जागी इतर कोणीही असाच माणूस असता तर त्याने जे केलं असतं तेच हा शिवाजी राजा करतोय. आणि ही सगळी तुझ्या व्यक्तिगत कर्माची फळं आहेत. ह्याचा आमच्याशी म्हणजे कंपनीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते पैसे तुझे स्वतःचे स्वतः तुला जर का कुठून काय आयोजित करून भरता आले तर भर, नाही तर तू शिक्षा भोग आणि तू आणि तुझं नशीब हे तुमच्या हवाली आहे, त्याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही. असं खरमरीत पत्र हे त्या अँड्र्यूजचं पुन्हा त्या हेनरी रेव्हिंग्टनला गेलेलं आहे. आता त्याच्यात तो इतका ज्याला टेकीला येणं म्हणतात ना, म्हणजे तो असा काकुळतीला आला आणि जाऊ द्यावं मला सोडा, कारण त्यांना खायला जे मिळायचं ते फक्त थोडीशी खिचडी किंवा जे काय शरीर सुटणार नाही आत्म्याचं, म्हणजे माणूस मरणार नाही एवढी काळजी घ्यायला एवढंच त्याला खाणं पिणं दिलं जात असे आणि रगडून काम करून घेतलं जायचं त्यांच्याकडनं. तर अशा परिस्थितीमध्ये तो शेवटी त्याने महाराजांना एक अर्ज दिलाय, तेही सगळं कागदपत्रांमध्ये बघायला मिळतं. तो म्हणलाय चक्क पॅरोल वरती मला सोडा. पॅरोल वरती सोडा म्हणजे आजच्या काळातही आपल्याला माहिती आहे की अशी जेव्हा खूप सश्रम कारावासाची शिक्षा एखाद्याला होते तर त्या कारावासाचं फलित म्हणून किंवा तिथे तुरुंगात त्याने एवढं काम केलंय याचं फलित म्हणून काही पैसे मिळतात मोबदला कामाचा आणि काही दिवसांची सुट्टी रजा मिळते. जसं आपल्याला वर्षाला अॅन्युअल लिव्ह वगैरे कंपनीमध्ये मिळते तशाच प्रकारचं. तर अशा प्रकारची रजा जी मिळते तशी कैद्यांनाही मिळते, पण त्याच्यामध्ये मग ते काही बंधनं असतात. तर त्या बंधनांचं किंवा अटी नियमांचं पालन करून मला सोडा, थोडे दिवस तरी सोडा आणि मग मी परत येतो शिक्षा भोगायला, अशा अर्थाचे त्याचे शब्द आहेत ते. आणि महाराजांनी गंमत म्हणजे त्याला सोडलाय आणि तो पॅरोलवर सुटला, पण तो ते जे काय त्याला किल्ल्यावरती राहणं आणि काम करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. ज्याला हिंदीमध्ये म्हणतात की मासी का काम नाही है असं जे म्हणतात ते, त्यानुसार त्याला ते काय प्रकरण झेपलेलं नव्हतं आणि तो पॅरोलवरती जेव्हा सोडला होता त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. साधारण 1 वर्षाने डिसेंबर 1661 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे
इतकं रगडून घेतलं, एवढं काम करून घेतलं की त्याच्यातनं त्याची जीवन ऊर्जाच समाप्त झाली आणि तो स्वतःच्या मृत्यूने मेला. पण त्या मृत्यूमागे कारण मात्र हे त्याचा कारावास हे कारण घडलेलं आहे. आणि अशा प्रकारे इंग्रजांना इतका बेदम मार दिलेला आहे किंवा अशा प्रकारे त्यांना जी शिक्षा दिली आहे त्याची एक चांगली चुणूक त्यांच्या मनामध्ये कायम स्वरूपी ठसलेली आहे. तर ते सगळं ह्या किल्ल्याच्या साक्षीने घडलं. म्हणून हा किल्ला हा शिवरायांच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आपल्या समोर एक उदाहरण म्हणून, आणि महाराज हे शत्रूला कशा प्रकारे वागवत असत हे आपल्याला या सगळ्यातून दर्शन घडतं. म्हणजे महाराजांचे असे शब्द आहेत की मी कधीही मित्रांना दगा दिला नाही, पण शत्रूंना मात्र हमखास दगा दिला. तसंच शत्रूला मात्र कधीही त्यांनी सोडलं नाही. म्हणजे एखाद्या शत्रूंनी केलेली कारवाई किंवा एखाद्या शत्रूंनी केलेलं नुकसान हे महाराज कधीही विसरलेले नाहीयेत. जेव्हा जिथे संधी मिळाली तिथे ठेचून काढलेलं आहे महाराजांनी ते सगळं. म्हणजे मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो की देव्हाऱ्यावर चढला विंचू तेथे पैजारेचे काम. म्हणजे जर तो देवळामध्ये मूर्तीवरती जर का विंचू चढला तर मग तिथे त्याला विंचवाला चपलेनीच मारतात. तर तिथे चप्पल कशी वापरायची असा कुठेही मनामध्ये किंतु परंतु येऊ द्यायचा नाही, तिथे चपलेनी हाणायचा त्याला. या प्रकारे महाराजांनी या इंग्रजांना अशा रीतीने ठेचून काढलं. म्हणून या वासोटा किल्ल्याचं वेगळं महत्व, म्हणून हा शठम प्रतिशाठ्यम हा धडा आयुष्यभराकरता इंग्रज शिकलेले आहेत. अशा या किल्ल्याच्या बाबतीत अजून काही धागेदोरे आपल्याला मिळतात. आणि त्यातली एक गमतीशीर गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे ज्ञानेश्वरी जर का आपण वाचायला घेतली तर ज्ञानेश्वरीत 3-4 ठिकाणी हा वसवटा असा शब्द येऊन गेलेला दिसतो. आणि वसवटा आणि वासोटा हे एकच शब्द आहेत का, तर हा माझा एक थोडासा ओढून ताणून आणलेला संबंध म्हणूयात शब्दांचा, की वसवटाचाच वासोटा झाला का. कारण वसवटा या शब्दाचा अर्थ आहे आश्रयस्थान, निवासस्थान, विश्रांतीस्थान. आणि महाराजांचे आज्ञापत्रातले शब्द पाहिले तर त्याच्यात महाराज म्हणतात की गडदुर्ग म्हणजे सुख निद्रागार. त्यामुळे हा वसवटा आणि वासोटा हे शब्द कदाचित एक वसवटा शब्दातनच वासोटा घडला असावा पुढच्या काळामध्ये असं मानायला हरकत नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात हा वसवटा शब्द येऊन गेलाय, 18व्या अध्यायात येऊन गेलाय, अजूनही कुठे कुठे हा शब्द डोकावतो. आणि तो पुढे वासोटा झाला असावा असं मानायला हे असे काही ठोस धागेदोरे आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्याचबरोबरीने महाराजांच्या नंतरच्या काळात राजाराम महाराजांनी काही काळ या किल्ल्यावरती वास्तव्य केलं होतं असं संदर्भ आपल्याला मिळतात. म्हणजे राजाराम महाराज हे रायगडावरून निसटले जेव्हा जुल्फिकार खानाने वेढा दिला होता, त्यातनं राजाराम महाराज निसटले आणि ते पुढे जेव्हा विशाळगडाकडे गेले तेव्हा वाटेत ते या वासोटा किल्ल्यावरती काही काळ थांबले होते असा उल्लेख आपल्याला सापडतो. त्याचबरोबरीने नंतरच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेबाची स्वारी स्वराज्यावरती झाली तेव्हा सज्जनगडावरती पण मोगलांचं आक्रमण झालं. आणि सज्जनगडावरची जी श्रीरामाची मूर्ती जी आहे, म्हणजे सज्जनगड हा समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेला गड आहे आणि तिथे स्वतः समर्थ रामदासांनी ज्या मूर्तीची स्थापना केली ती श्रीरामाची मूर्ती जी आहे, म्हणजे श्रीराम, श्री सीता आणि लक्ष्मण यांची ती जी मूर्ती आहे, तर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना स्वतः समर्थ रामदासांनी केलेली आहे. त्या मूर्तीची विटंबना या सज्जनगडाला जेव्हा वेढा पडला मोगलांचा त्याच्यात होऊ नये म्हणून तिथनं त्या मूर्ती हलवून वासोट्यावरती आणल्या होत्या असाही एक संदर्भ आपल्याला या वासोटाच्या बाबतीत बघायला मिळतो. नंतर पुन्हा सज्जनगडाचं हे संकट टळलं आणि त्या वासोट्यावरून मूर्ती पुन्हा मूळच्या जागी हलवण्यात आल्या. त्याचबरोबरीने या वासोटा किल्ल्याचा संदर्भ हा नंतरच्या काळामध्ये म्हणजे पेशवाईच्या काळामध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. असं झालं की पेशव्यांचे एक प्रतिनिधी होते, त्यांना पंत प्रतिनिधी असं म्हणत असत किंवा श्रीमंत ही एक उपाधी लावलेली असायची. पण ते पंतप्रतिनिधी आणि पेशवे यांच्यामध्ये काही बेबनाव झाला, त्यांच्यामध्ये काही गोष्टी पटेनाशा झाल्या, मतभेद झाले आणि तो पंतप्रतिनिधी हा पेशव्यांच्याच विरोधात उभा ठाकला. आता असं होतं की पेशव्यांच्या समोर उभा ठाकला म्हटल्यावर त्याचा निपात केला पाहिजे, म्हणून त्या पंतप्रतिनिधीला वाटणीवर आणण्याकरता, धडा शिकवण्याकरता म्हणून बापू गोखले नावाच्या एका सरदाराची नियुक्ती केली होती.
आणि या बापू गोखलेच्या एका पत्रामध्ये अजून एक संदर्भ असा मिळतो की या किल्ल्यावरती इतकी दाट झाडी आहे की 1.5 महिना झाडी तोडली तेव्हा किल्ल्यावर जायचा रस्ता हळूहळू त्यातनं निघाला. तर ह्या बापू गोखले या माणसाने, या सरदाराने या पंतप्रतिनिधीचा बंदोबस्त केला. पण असं झालं की या पंतप्रतिनिधीची एक ठेवलेली बाई होती, म्हणजे रखेली ज्याला म्हणतात तशी. तिचं नाव होतं ताई तेलिण. आणि तिने ती मोठी कारभारी, उद्योगी आणि महाप्रतापी बाई होती. तर या ताई तेलिण या बाईनी त्या वासोटा किल्ल्याचा आश्रय घेतला आणि मग ते बापू गोखल्यांनी त्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि ते जरा प्रकरण बापू गोखल्यांना भारीच पडलं होतं. पण शेवटी त्यांनी त्या ताई तेलिण, तिचे जे कोण सैनिक होते त्यांचा पराभव केला आणि नंतर त्या पंतप्रतिनिधी ताई तेलिण या सगळ्यांनाच तुरुंगवास भोगावा लागला. पण त्या दरम्यान ही आर्या आहे मराठीतली, तर ह्या एका आर्येचा जन्म झाला किंवा ही आर्या कोणीतरी रचली. आणि ती आर्या अशी आहे की श्रीमंत पंतप्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा, ताई तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा. तर अशी एक गमतीशीर गोष्ट या किल्ल्याच्या संबंधात आपल्याला बघायला मिळते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे संदर्भ असलेला पण इतिहासातला एक अभिमानास्पद क्षण या किल्ल्याच्या निमित्ताने आपल्या डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे इंग्रजांना, ज्यांनी जगावर राज्य केलं, म्हणजे ब्रिटन रूल्स द वेव्ह, ब्रिटन शॅल नेव्हर बी द स्लेव्ह, असं इंग्रज अभिमानाने सगळ्या जगाला सांगायचे. त्या कधीही कोणाचेही आम्ही गुलाम बनणार नाही असं म्हणणाऱ्या इंग्रजांना चांगलाच धडा हा महाराजांनी शिकवला. ही एक अभिमानाची गोष्ट, अभिमानाचा क्षण हा या वासोटा किल्ल्याच्या निमित्ताने आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणून हा सगळा आजचा प्रपंच आहे. आणि आपण आतापर्यंत हे सगळं ऐकून घेतलं, धन्यवाद. ही जी फुलं दिसत आहेत, ही फुलं आहेत कुंद कळ्या ज्याला म्हणतात ना, त्या कुंद कळ्या उमललेल्या आहेत. या निमित्ताने मी तुम्हाला एक कविभूषणाचा छंद ऐकवतो की कुंद कळ्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, म्हणून इथे आज हा संदर्भ आणि हा फोटो. तर शिवाजी महाराजांचं जे यश आहे ते किती स्वच्छ, निष्कलंक आहे याचं उदाहरण किंवा ह्याचं वर्णन करण्याकरता म्हणून तो असं म्हणतो की कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सर्जा जस आगे. जस म्हणजे यश. तर कुंद कळ्यांचा पांढरेपणा, कुंद कहा, पयवृंद कहा. पय म्हणजे दूध आणि पाणी असं दोन्ही संस्कृतमध्ये म्हणतात, त्यातलं आपण इथे दूध हा अर्थ घ्यायचा. तर कुंद कळ्यांचा पांढरेपणा, दुधाचा शुभ्र धवलपणा किंवा चंद्राचा स्वच्छ पांढर चांदणं. तर कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सर्जा जस आगे. भूषण भानु कुसानु कहा खुमान प्रताप महितल पागे. म्हणजे जसं हे स्वच्छ निष्कलंक असं यश, चंद्र किंवा कुंदकळ्यांचा पांढरेपणा सुद्धा त्याच्यासमोर फिका आहे, त्याचप्रमाणे हा पराक्रमी प्रताप सूर्य जो आहे त्याच्यासमोर आकाशातल्या सूर्याचं तेज सुद्धा फिकं आहे. असा हा मही म्हणजे पृथ्वी. तर पृथ्वीवरचा हा सूर्य जो आहे, प्रताप सूर्य, त्याच्या समोर हे आकाशातल्या सूर्याचं तेज सुद्धा फिकं आहे. त्याप्रमाणे तो म्हणतो की कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सर्जा जस आगे. भूषण भानु कुसानु कहा खुमान प्रताप महितल पागे. राम कहा द्विज राम कहा. द्विज म्हणजे ब्राह्मण, द्विजराम म्हणजे परशुराम. राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रण में अनुरागे. म्हणजे या तिघांचा रणांगणातला पराक्रम एका बाजूला तराजूत ठेवला आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना किंवा त्यांचा पराक्रम ठेवला तरच शिवाजी महाराजांचंच पारडं जड होईल, असं तो थोडासा काव्यातला भाग आहे. तो म्हणतो की राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रण में अनुरागे. बाज कहा, बाज म्हणजे बहिरी ससाणा. बाज कहा मृगराज कहा अतिसाहस में शिवराज के आगे. अतिसाहस में शिवराज के आगे. पुन्हा एकदा हा अख्खा छंद तुम्हाला म्हणतो, जर तुम्हाला बघा आवडतोय का. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सर्जा जस आगे. भूषण भानु कुसानु कहा खुमान प्रताप महितल पागे. राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रण में अनुरागे. बाज कहा मृगराज कहा अतिसाहस में शिवराज के आगे. अतिसाहस में शिवराज के आगे. अतिसाहस में शिवराज के आगे. धन्यवाद. आपण आतापर्यंत हे सगळं अतिशय शांतपणे ऐकून घेतलं असेल अशी मी आशा करतो.
आणि नेहमीच्या रिवाजाप्रमाणे आपण काही क्षणातच प्रश्नोत्तराकडे जाऊयात. त्यापूर्वी माझ्याशी जर का नंतर कोणाला वेगळा संपर्क साधायचा असेल तर याकरता म्हणून ही माझ्याबद्दलची माहिती आहे. माझा भ्रमणध्वनी किंवा ईमेल पत्ता जो आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. आता आपण प्रश्नोत्तराकडे वळणार आहोत. नमस्कार. हरीश, मी तुला अनम्यूट करतो. एक सेकंद थांब. काहीतरी गडबड होतीये. मला वाटतं मला अनम्यूट करता येत नाहीये. असं करूयात, मी अनम्यूट करतो कॉन्फरन्स. काय प्रॉब्लेम आहे सिस्टममध्ये चालू असताना? काय प्रॉब्लेम काय? उल्हास, तू किंवा हरीश, तुम्ही आता स्वतःला अनम्यूट करू शकाल. आणि चॅट बॉक्समध्ये बघतो मी काय आहेत का प्रश्न, आणि तुमची मला नेहमीप्रमाणे मदत लागेल. काही जर का माझ्याकडे दिसले नाहीत प्रश्न तर काही प्रश्न आहेत का? हा, कोणाचे काही प्रश्न आहेत का? सचिन काका, मी ऋतू आहे. मला 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की हनुमानाची किती रूप आहेत आणि प्रताप मारुतीला सोडून? हनुमानाची 2 रूप ही जास्त प्रसिद्ध आहेत. एक दास मारुती आणि दुसरा प्रताप मारुती. जसं मी सांगितलं तसं, तर हनुमानाची जेव्हा हनुमान बैठक मला Q&A चालू करू का? कारण पुन्हा एको यायला लागलेला आहे. हनुमान बैठक ज्याला म्हणतात, म्हणजे हनुमानाची मूर्ती असते की एक पाय दुमडलेला आणि एक पाय उभा थोडासा, अशी जी बैठक असते त्याला दास मारुती असं म्हणतात, किंवा ती दासमुद्रा आहे हनुमानाची. आणि एक ही प्रताप मुद्रा आहे. या व्यतिरिक्त औरंगाबाद जवळ जर का आपण गेलो ना, तर तिकडे एक हनुमानाची म्हणजे झोपलेला असा हनुमान बघायला मिळतो. त्याला पत्र्या मारुती असं म्हणतात किंवा भद्र्या मारुती म्हणतात. भद्र म्हणजे कल्याण, भद्र्या मारुती म्हणजे कल्याण करणारा मारुती असं. तर अशी 3 रूप मला माहिती आहेत. आणि चौथं जे रूप बऱ्याचदा व्यायामशाळांमधनं बघायला मिळतं ते म्हणजे असा उभा असलेला हनुमान, की काही वेळेला गदा हातात वर खांद्यावर असते किंवा काही वेळेला ती खाली असते. तर अशी 4 रूप हनुमानाची मला माहिती आहेत मूर्तीच्या बाबतीत जर विचार केला तर. थँक्यू. आणि मला दुसरा प्रश्न आहे की ज्यांनी सिद्धीला मदत केली त्याला कुठली शिक्षा मिळाली? कुठल्या प्रकारची म्हणायचंय? हो, कुठल्या प्रकारची शिक्षा मिळाली? त्यांना किल्ल्यावरती जी शिक्षा होती ना, त्याच्यामध्ये त्या किल्ल्यावरती दगड फोडण्याचं काम, दगड म्हणजे बांधकाम करताना ते दगड उचलून ठेवायला लागतात, तर ते उचलून ठेवण्याचं काम, आणि इतर काही समजा तिथे बांधकामाशी संबंधित कामं असतील तर अशा प्रकारची कामं त्यांच्याकडून करून घेतली, हीच त्यांच्यासाठी शिक्षा होती. आणि ती शिक्षा खूप मोठी अंग मेहनतीची असते. म्हणजे एकट्या माणसाला असे दगड उचलायला लावले तर ते खूप दमवतं माणसाला, किंवा खूप शारीरिक शक्ती खर्च होते त्याच्यामध्ये, आणि ते काम वेळच्या वेळी करायचं. ते नाही केलं वेळच्या वेळी तर त्याला फटके मिळायचे. तर अशा प्रकारची ती शिक्षा, कडक शिक्षा त्या काळामध्ये महाराज देत असत. थँक्यू. हॅलो बरं सचिन, चॅट बॉक्स मध्ये कल्याणी मेघाल यांचे 2 प्रश्न आहेत.
उल्हास, मी मला वाटतं परत एकदा असं करू का, Q&A चालू करतो कारण एको येतोय. हो हो. उल्हास, एक सेकंद. सचिन, येतोय माझा आवाज? हो येतोय, बोल. चॅटबॉक्स मध्ये कल्याणी नेगंदी यांचे 2 प्रश्न आहेत. ह्या किल्ल्यावर इतर काही अवशेष बघायला मिळतात का, आणि त्याच जोडीला या किल्ल्यावर काही महत्वाच्या लढाया झाल्या आहेत का? अवशेष अगदी थोडे आहेत किल्ल्यावर, कारण माझ्या अंदाजाप्रमाणे सांगतो की किल्ला खूप मोठा नसावा आणि किल्ल्यावरती खूप बांधकामही नसावं. कारण जे अवशेष थोड्याफार प्रमाणात बघायला मिळतात त्याच्यात काही बांधकामाची जोतं ज्याला आपण म्हणतो तशी जोती बघायला मिळतात. त्याच्या दक्षिण बाजूला एक बुरुज आहे तो बघायला मिळतो. उत्तरेला मात्र जे शठम प्रतिशाठ्यम या फोटोमध्ये दाखवलं होतं त्याप्रमाणे तो उभाच्या उभा कडाच आहे, त्यामुळे तिकडे कमी बांधकाम आहे. तलाव किंवा जे काय एखादी ती देवळाचे अवशेष जे आहेत ते दुसरं एक देऊळ दाखवलं ते. तर या व्यतिरिक्त खूप काही बांधकामाचे अवशेष बघायला मिळत नाहीत. तर माझ्या अंदाजाने हा खूप मोठा राहण्याच्या दृष्टीने निर्माण केलेला किल्ला नसावा, तर ते विशेष करून लष्करी ठाणं म्हणून वापर केला असावा असं माझा अंदाज आहे. आणि हे जे एक 2-3 संदर्भ मी जे सांगितले की राजाराम महाराजांच्या काळातलं किंवा पुढे ताई तेलिणीचा जो किस्सा सांगितला आणि हे जे तुरुंग म्हणून वापर केला गेला ते, तर या पलीकडे काही संदर्भ माहिती नाहीयेत मला, तरी आजपर्यंत मिळालेले नाहीयेत. दुसरा काय प्रश्न आहे त्यांचा? दुसरा प्रश्न असा होता की ह्या किल्ल्यावर किंवा या किल्ल्याशी संदर्भात काही लढाया झालेल्या आहेत का? ती जी बापू गोखल्यांची लढाई जी झालेली आहे तीच एक लढाई तसं म्हटलं तर उल्लेख करता येईल. त्या व्यतिरिक्त इतर कुठली लढाई झाली असेल असं माझ्या वाचनात किंवा अभ्यासात आलेलं नाहीये. एक अन्वय श्रीधर अंगणे म्हणून आहेत, त्यांचा मला वाटतं काहीतरी प्रश्न आहे. आपण घेऊया का तो प्रश्न, का चॅटबॉक्स मध्ये काय आले? मला वाटतं तो प्रश्न घेऊया. सध्या चॅटबॉक्स मध्ये प्रश्न दिसत नाहीये. हा, अन्वय, काय प्रश्न आहे तुमचा? बोला. नमस्कार. हनुमानाच्या खाली कसली मूर्ती आहे? 7.5 ज्याला म्हणतात किंवा ग्रहदशा जी असते त्या ग्रहदशेला एका मूर्तीच्या रूपात दाखवलंय पायाखाली. ती 7.5 हनुमानाच्या पायाखाली दाखवलेली आहे. प्रशांत काणेंचा एक प्रश्न आहे. तुरुंग जिथे ह्या इंग्रजांना डांबून ठेवलं होतं त्याच्याबद्दल काही तिथे अवशेष किंवा काही हे सापडतात का, खुणा सापडतात का? नाही, तसं तिथे काही सापडत नाही, कारण बांधकाम खूपच नासधूस झालेली आहे, त्यामुळे तसं काही सापडत नाही तिथे. जेणेकरून मी तसं रायगडावरती काही गोष्टी सापडतात, कारण रायगडावरती सखाराम बापूंना जे ठेवलं होतं तर ते साधारण कुठे ठेवलं होतं ह्याचा अंदाज तिथल्या बांधकामावरनं लावता येतो, पण तशा प्रकारचं इथे काही सापडत नाही. एक गोष्ट या संदर्भात ओघाने आले म्हणून सांगतो की अनेक किल्ले हे त्या काळी सुद्धा तुरुंग म्हणून वापरले गेले, ते तिथपासून आजपर्यंत तुरुंग म्हणून वापरले जात आहेत. म्हणजे ठाण्यातलं जे तुरुंग आहे ते मूळचा किल्ला आहे. अलिबागला जर गेलात तर ते अलिबाग जेल ज्याला म्हणतात ते तसंच मूळचा किल्ला आहे.
गोव्यात गेलात तरी तेच आहे. अनेक ठिकाणी नाशिकचं जे आहे तेही तसंच आहे. तर किल्ल्यांचा बरोबर. त्या काळीही तुरुंग म्हणून वापर केला जायचा आणि आजपर्यंत तो तुरुंग म्हणून वापर चालू आहे. हो, अगदी विजयदुर्ग पण आपण जर बघितला तर तिथेही पोलीस चौकी आणि तुरुंग असल्याच्या नोंदी आणि ते आता अजूनही गेल्यानंतर दिसतात तिथे तुरुंग होते एकेकाळी. अजून मला वाटतं हे अन्वयचा परत काहीतरी प्रश्न दिसतोय मला. एकदा बघूया काय प्रश्न आहे. हा अन्वय, काय प्रश्न आहे? ताई तेलणी यांनी काय केलं? ताई तेलेणी यांनी काय केलं? अच्छा, ताई तेलेणी यांनी स्वतःचं वेगळं सैन्य उभं केलं आणि त्या सैन्याच्या द्वारे जे पेशव्यांचं त्या काळी राज्य सुरू होतं त्या पेशव्यांना त्यांनी विरोध केला. त्यांच्याशी त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पेशव्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं गरजेचं ठरलं. बरं, चॅटबॉक्स मध्ये सचिन अभिजितचा एक प्रश्न आहे. नागेश्वरच्या गुहेचा काही उल्लेख सापडतो का इतिहासातल्या कागदपत्रात? कारण बऱ्याचदा वासोटा ट्रेक जेव्हा करतात तेव्हा नागेश्वरच्या गुहांनाही भेट देतात गडकरी. तर ही नागेश्वरची गुहा जी आहे तो वासोट्याचाच भाग मानायचा किंवा नाही, असे दोन प्रश्न आहेत. कागदपत्रांमध्ये म्हणजे फक्त गड किल्ल्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकात त्याचा उल्लेख सापडतो की तुम्ही या किल्ल्यावर जाल तेव्हा तेही बघून या किंवा तेही बघण्यासारखं आहे, एवढा उल्लेख सापडतो. पण काय आहे की आता हा विषय निघालाय म्हणून सांगतो की बरेचसे किल्ले आणि गुहा किंवा लेणी यांचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे आपण रायगडावरती गेलो तर रायगडाशी संबंधित अनेक लेणी तिथे गांधार पालीच्या लेणी लागतात. सरसगड, सुधागड ह्याच्याजवळ ठाणेले लेणी लागतात. तुम्ही शिवनेरीला गेलात तर शिवनेरीच्या पोटातच लेणी आहेत. असं अनेक किल्ले आणि त्यांच्या आजूबाजूला लेणी किंवा गुहा या आपल्याला सापडतात. तसंच या वासोट्याच्या बाबतीत आहे. पण वेगळा असा त्याचा काही ऐतिहासिक संदर्भ नाहीये आणि त्यानुसार आताही लोक जातात ते फक्त म्हणजे दमछाक होते, कारण एकाच दिवसात दोन्ही करणं थोडंसं कठीण असतं. आणि जाऊन तिथे फक्त यायचं, ती गुहा आहे मग आता तिथे हळूहळू काय की मंदिर अमुक तमुक या गोष्टी उभ्या राहत जातात. पण तसा ऐतिहासिक दृष्टीने त्याचा संबंध काही नाहीये. बर, अजून काय प्रश्न आहेत का? या व्यतिरिक्त चॅटबॉक्स मध्ये प्रश्न नाही आहेत सध्या. तुला काही आलेत का प्रश्नांसाठी? तुला काही नाही, मला इथे फक्त आता कोणीतरी छान आहे वगैरे असं म्हटल्याचं तेवढंच दिसतंय. हो, प्रतिक्रिया आणि ह्याच येत आहेत बऱ्याच जणांच्या इथे. तर अजून 2 मिनिटं आपण बघूया. काही प्रश्न कुणाला विचारायचे असतील चॅटबॉक्स मध्ये टाकायचे असतील, तुमच्या प्रतिक्रिया काही नोंदवायच्या असतील तर त्या नोंदवता येतील त्या वेळात. मग आपण कार्यक्रमाचे सांगतेकडे वळूया आणि पुढच्या कार्यक्रमाची घोषणा करू. बरोबर. कुणाला जर प्रश्न विचारायचा असेल तर तुमच्या स्क्रीनवर जो प्रश्नचिन्हाचा साईन दिसतोय त्यावर क्लिक करा, म्हणजे सचिनला ते कळेल की तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. परत मला अन्वयचा काहीतरी प्रश्न दिसतोय, बघूयात आपण जमलं तर अन्वयला काय प्रश्न आहे ते विचारूया. हॅलो, मी जंजिरा या किल्ल्यावर येऊ शकतो का? जंजिरा काय कळलं नाही. जंजिरा किल्ला, जंजिरा किल्ल्यावर माहिती देऊ शकता पुढच्या सेशनला?
हा, कधीतरी जर तसं जमलं तर देईन माहिती मी जंजिरा किल्ल्याबद्दल. आता सध्या तरी आणि त्याबद्दल अन्वय काही ठरवलेलं नाहीये. आणि अन्वय, तू जो प्रश्न विचारलास तसा सचिन काका जंजिरा किल्ल्याबद्दल पण बोलू शकतो आणि जंजिरा किल्ल्यावर तुला नेऊन त्या जंजिरा किल्ल्यावरही बोलू शकतो. पण नाही, आपण सचिनदा अन्वयच्या ह्या मागणीचा आपण विचार करायला हवा. पुढे आपल्या ह्या शृंखलेत, व्याख्यानांच्या शृंखलेत काही हो जमवता येईल का? हो हो, नक्कीच. मला वाटतं अजून प्रश्न नाही आहेत कोणाचे, तर मला वाटतं मग आपण आता कार्यक्रम आटोपता घेऊ शकतो. हो, नक्कीच. सर्वप्रथम धन्यवाद सचिनदा. कार्यक्रमाच्या शेवटी धन्यवाद. तू धन्यवाद देत असताना तू कवी भूषणांच्या एका काव्यातील काही पंक्ती वाचून दाखवल्यास तू आम्हाला. तुझ्याबरोबर ट्रेक करून वैयक्तिकरित्या बरेच जणांनी हा अनुभव घेतलेला आहे की कवी भूषणांचं काव्य हा केवळ वाचनाचा नाही तर तो ऐकण्याचा, समजून घेण्याचा असा वेगळा विषय आहे. मला वाटतं त्यावर एक वेगळा व्याख्यान होऊ शकतं. आणि मला ठाऊक आहे त्यावर बोलण्याजोगं पण तुझ्याकडे भरपूर आहे. तुझ्यासोबत रायगड करताना फार मन मुराद ऐकलेलं आहे. कवी भूषण अजून ऐकण्याची इच्छा आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी आपण पुढच्या कार्यक्रमाची घोषणा करतो. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय होता वासोटा किल्ला, त्या किल्ल्याबद्दल सांगताना सचिनने सुरुवातीला कोयना आणि कोयना परिसराचा उल्लेख केला. या कोयना परिसराबद्दल जे काय सचिनदा बोलला आणि प्रतापगड जो महाराजांच्या कारकिर्दीतल्या काही मुख्य किल्ल्यांपैकी एक ठरला, त्या प्रतापगडाबद्दल आपल्याला ऐकण्याची संधी मिळेल नोव्हेंबर मधल्या आपल्या कार्यक्रमात. नोव्हेंबरचा कार्यक्रम आपण धरतोय 7 नोव्हेंबरला. योगायोग असा की 10 नोव्हेंबर 1659 साली ह्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता. आणि तेच औचित्य साधून आपण 7 नोव्हेंबरला सचिनदाकडून ह्याच प्रतापगडाची सविस्तर माहिती घेऊया आणि ह्या मराठा साम्राज्याच्या इतिहासातला महत्वपूर्ण, सर्वात महत्वाची घटना ज्याला म्हणता येईल अशी अफझल खानाचा वध, ह्याबद्दलही अधिक माहिती घेऊया सचिनदाकडून. अफझल खानाचा वध म्हटला की आपल्याला प्रतापगडावरून खाली उतरलेले महाराज आणि त्या छावणीत झालेली महाराजांची आणि अफझल खानाची भेट आणि ते 3-4 तासात जे नाट्य घडलं त्याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण ह्या हे नाट्य घडण्यापूर्वी पडद्यामागे जे काही चाललं होतं त्याबद्दलची सविस्तर माहिती ऐकण्याची संधीही आपल्याला मिळेल. तारीख लक्षात राहील, 7 नोव्हेंबर ला आपण हा कार्यक्रम करणार आहोत. त्याचं वेगळं आमंत्रण आम्ही लवकरच तुम्हा सर्वांना पाठवूच. तर मी तुम्हा सर्वांचे, सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आमच्या ह्या छोट्याशा उपक्रमाला तुम्ही आतापर्यंत जशी साथ देत आला आहात तशी साथ पुढेही राहील अशी अपेक्षा आहे. तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी नेहमीच मौल्यवान आहेत. त्या आम्हाला देत राहा आणि असाच तुमचा पाठिंबा आम्हाला राहू दे. आता ह्या पुढची आपली भेट होईल 7 नोव्हेंबरला. तोपर्यंत इथेच थांबूया. कार्यक्रम संपल्याचं मी इथे घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद.